परभणी जिल्ह्यातील क्रीडा विभागात लाच प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे। एका क्रीडा स्पर्धेचे बिल आणि स्विमिंग पूलच्या मान्यतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी लाच मागितली होती। कविता यांनी या मंजुरीसाठी संबंधिताकडे 2.5 लाख रुपयाची लाच मागितली होती, ज्यात 1.5 लाख रुपये स्वीकारताना त्यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे। परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। क्रीडा कर्मचाऱ्यालाही क्रीडा स्पर्धेचे बिल काढण्यासाठी मागितलेले पैसे असो अशा अनेक आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप, त्यातच नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांनी लावलेली लक्षवेधी चर्चेत असतानाच परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी तब्बल 1.5 लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे। माणवत येथील एका तक्रारदाराला तिथल्या क्रीडा स्पर्धेचे बिल तसेच स्विमिंग पूलच्या मान्यते देण्यासाठी कविता नावंदे यांनी 2.5 लाखाची लाच मागितली होती। त्यातील 1 लाख रुपये पहिल्यांदाच त्यांनी स्वीकारले होते, त्यानंतर ही रक्कम द्यायची नव्हती। त्यामुळे या तक्रारदाराने परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। त्या अनुषंगाने या तक्रारीची पडताळणी करण्यात आली आणि आज सापळा रचून 1.5 लाख रुपये स्वीकारताना कविता नावंदे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे। सध्या त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयामध्ये नेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।